शिरूर शहराला लागून असलेल्या सिद्धीच्या पहाडावरती काही वृक्षप्रेमींनी वृक्षारोपण केले। शिरूर शहराला नैसर्गिक व शुद्ध हवा मिळवून देण्याचा त्यांनी संकल्प केलाय। त्या अनुषंगाने शिरूरकरांनाही आता वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त येथे येऊन वृक्षारोपणाची आवड निर्माण होत आहे। सोमवार दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त समता परिषद शिरूरचे अध्यक्ष किरण बनकर यांनी वृक्षप्रेमींना सिद्धीच्या पहाडावरती वृक्षारोपणासाठी येण्याचे आवाहन केले होते। तसेच येत्या 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांचीही जयंती असल्याने या सर्व महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले आणि प्रदूषण विरहित जयंती साजरी करण्यात आली। यामध्ये अनेक संघटना, महिला व युवकांनी सहभाग घेतला होता। या कार्यक्रमानिमित्त उपस्थितांशी प्रत्यक्ष संवाद साधत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आणि चांगल्या कामासाठी आपण या ठिकाणी योगदान दिलं त्याबद्दल या कामामध्ये शिरूर तालुक्यामध्ये ज्या ज्या संघटना आहेत, शिरूर शहरामध्ये एक सामाजिक उपक्रम सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो। या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध संघटनांनी एकत्र येऊन या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यामध्ये कुंभार समाजाला उपस्थित राहण्याचं मान दिला त्याबद्दल मी उपस्थितांचे आणि आयोजकांचे आभार मानतो। आणि येत्या 28 तारखेला संत गौरोबा काका यांची पुण्यतिथी आहे। त्या दिवशी या ठिकाणी भरीव मदत आणि वृक्षारोपण करण्याचं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि जाहीर करतो। महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि महावीर यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या सर्व संघटनांना एकत्र करून आपण आज सिद्धेश्वर वनीकरण या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला। या जे विचारवंत आहेत ते कुठल्याही एका जाती धर्माचे न ठेवता यातून आपण आज एकच उद्देश सर्वांना मी संदेश देऊ इच्छिते की त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्वांनी एकत्र येऊन आपल्या या शिरूरच्या चांगल्या कामासाठी सर्वांनी प्रेरित होऊन चांगलं काम केलं पाहिजे। जयंतीचं औचित्य साधून सिद्धीच्या पहाड येथे सर्व शिरूर शहरातील सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता। आमचा ह्या पाठीमागे उद्देश आहे की आपण पाहतो शहरामध्ये बाकीच्या ठिकाणी ज्या जयंत्या उत्सव जे साजरे होतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण होतं, वायफळ खर्च होतो। तो खर्च टाळून एक सामाजिक संदेश देण्यासाठी की आम्ही ह्या सिद्धीच्या पहाडावरती सर्व संघटनांच्या हस्ते मार्फत आम्ही इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। जो सिद्धेश्वर वनीकरण ग्रुप जो आहे ज्या पद्धतीने इथं 27 हेक्टरमध्ये वृक्ष लागवड करण्यात येत आहे, तर माझं शिरूर शहरातील आम जनतेला, नागरिकांना आव्हान आहे की आपण वायफळ खर्च टाळून यामध्ये सगळ्यांनी लोकसहभाग होऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करावी। या तिन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त जो वृक्षारोपणाचा आणि अभिवादनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो खरंच स्तुत्य आहे। आणि असे जर खरंच कार्यक्रम केले तर हरित शिरूर किंवा हरित सृष्टी व्हायला खरंच वेळ लागणार नाही। आणि या हरित सृष्टी व्हायची सध्या खूप गरज आहे, कारण आपण दरवर्षी म्हणतो की यावर्षी उन्हाळा खूप जास्त आहे, यावर्षी उन्हाळा खूप जास्त आहे, म्हणजे दरवर्षी हे उन्हाळ्याचं प्रमाण हे वाढणारच आहे। का वाढणार आहे तर हे झाडी ही लोकांनी कमी केलेली आणि सिमेंटची सगळी जंगल उभे केले। आज सिद्धेश्वर वनीकरण या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महावीर भगवान यांची जयंती वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली। या जयंतीसाठी सर्व महापुरुषांच्या जयंतीसाठी किरण भाऊ बनकर यांनी या वृक्षारोपणाचे आयोजन केले होते। तरी आम्ही सर्व सिद्धेश्वर वनीकरण वृक्ष संवर्धन समिती शिरूर या सर्व शिरूर शहरातील नागरिकांनी या ठिकाणी येऊन वृक्षारोपण केलेले आहे। या वृक्षारोपणासाठी आम्ही गेली 5 वर्ष झालं या ठिकाणी सतत झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेतून आम्ही हा उपक्रम राबवत आहेत। आत्तापर्यंत 12,000 झाडं या ठिकाणी लावून झालेले आहेत व यापुढेही या ठिकाणी आम्हाला जर वृक्षारोपण करायचं आहे तर 5 जून पर्यावरण दिन या दिवशी आम्ही या ठिकाणी 12,000 वृक्ष लागवड करणार आहोत। तर या सर्व उपक्रमासाठी शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार अशोकजी पवार साहेब, शिरूर नगरपालिकेचे सभागृह नेते
प्रकाश शेठ धारीवाल साहेब व शिरूर शहरातील मान्यवर संस्था संघटना या ठिकाणी आम्हाला सातत्याने मदत करत आहेत व या सिद्धेश्वर वनीकरण 80 एकर परिसरामध्ये वृक्ष लागवडीचे व संवर्धनाचे कार्य मोठ्या स्वरूपात व्हावे व शिरूर नगरीतील नागरिकांनी यासाठी आम्हाला योगदान व सहकार्य करावे या सिद्धेश्वर वनीकरण वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. हा जो उपक्रम आहे हा अतिशय कौतुकास्पद आहे, कारण आज सर्व मी सुद्धा भारतीय बहुजन पालक संघाच्या वतीने येणाऱ्या 5 जूनला जो काही पर्यावरण दिवस साजरा करण्यात येणार आहे संपूर्ण जगामध्ये देशामध्ये, तर त्यामध्ये भारतीय बहुजन पालक संघाच्या वतीने आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणार आहोत आणि या वृक्ष लागवडीचं केवळ करणार नाही तर त्याचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये हातभार लावणार आहोत, जेणेकरून शिरूर शहराला एक ऑक्सिजन बँक तयार करण्यामध्ये आमच्या संघटनेचाही त्यामध्ये एक खारीचा एवढं सांगून मी सर्व माझ्या सहकाऱ्यांना आवाहन करतो की आपण या उपक्रमामध्ये सर्वांनी हातभार लावावा. आज सोमवार दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी या ठिकाणी शिरूर शहराला जवळ जे पाण्याची टाकी आहे आणि इथं सिद्धेश्वर पहाड आहे, त्या सिद्धेश्वर पहाडावरती या ठिकाणी सिद्धेश्वर जो ग्रुप आहे वनीकरण, तर त्यांनी या ठिकाणी मस्तपैकी हिरवळ केलेली आहेत, झाडं वृक्ष मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत. आज या निमित्ताने देखील एक संयुक्त जयंती साजरी करत असताना अनेक संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी एक संकल्प करण्यात आला. एरवी ज्या ठिकाणी आपण गावात जयंत्या पुण्यतिथी साजरा करतो ते करण्याच्या ऐवजी त्यांनी या ठिकाणी येऊन लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी या झाडं लावा आणि पर्यावरण वाचवा आणि हीच खरं काळाची गरज आहे. लोकांना सुद्धा आव्हान आहे या ठिकाणी येऊन वृक्षारोपण करावं ही सर्वांना कळकळीची विनंती सर्व शिरूरकरांच्या वतीने. मी रवींद्र कोडे, आपला आवाज विभागीय संपादक शिरूर. थँक्यू. गाडी